जैन विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकीवरती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती खूप दिवस झालं एकही व्हिडिओ पोस्ट झालेला नव्हता. तर मित्रांनो, हा आज आपला पहिला व्हिडिओ आहे. लक्ष द्या. आज आपण बघणार आहोत पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणा. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, पोलीस म्हणजे काय? तर मित्रांनो, पोलीस म्हणजे पब्लिक ऑफिसर फॉर लीगल इन्व्हेस्टिगेशन अँड क्रिमिनल इमर्जन्सीज. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961. प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत संजय कुमार वर्मा. प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे किंवा स्थापना दिवस 2 जानेवारी. प्रश्न क्रमांक 5, पोलीस स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो? तर पोलीस स्मृती दिन आहे 21 ऑक्टोबर. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहे, पोलीस ध्वज कोणी प्रदान केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खलन निग्रहण आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र पोलीस आयुक्तालय किती? तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालये आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्रे किती? तर 8 पोलीस परिक्षेत्रे आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग गडद निळा. पोलीस ध्वजावरील अभय निदर्शक चित्र कोणते? हाताचा पंजा. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर महाराष्ट्रातील पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे महासंचालक. कोणते? तर मित्रांनो, महासंचालक. प्रश्न क्रमांक 14, पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणते? दक्षता. महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील पारंपरिक चिन्ह पंचकोनी तारा. प्रश्न क्रमांक 16, SRPF म्हणजे काय? तर SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस बल. काय मित्रांनो? राज्य राखीव पोलीस बल. प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना 6 मार्च 1948. किती मित्रांनो? 6 मार्च 1948. प्रश्न क्रमांक 18 आहे, SRPF ची स्थापना कोठे झाली? SRPF ची स्थापना पुरंदर या ठिकाणी झाली. SRPF चे प्रशिक्षण केंद्र आहे नानवीज, दौंड येथे आहे. SRPF गटाचा प्रभारी अधिकारी हा समादेशक असतो. प्रश्न क्रमांक 21, SRPF चा स्थापना दिवस 6 मार्च. SRPF चे मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्राचे निमलष्करी बल कोणते? तर महाराष्ट्राचे निमलष्करी बल आहे SRPF. प्रश्न क्रमांक 24, SRPF चे महाराष्ट्रातील एकूण किती गट आहेत? तर 19 गट आहेत. प्रश्न क्रमांक 25, SRPF चे 2 विभाग कोणते? तर SRPF चे 2 विभाग आहेत पुणे व नागपूर. SRPF जवानांचे बेसिक हत्यार कोणते? SLR. कोणते मित्रांनो? SLR. यावरती भरतीला SRPF भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 27, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा स्तरावरील प्रमुख पोलीस अधीक्षक SP हा असतो. प्रश्न क्रमांक 28, गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय पुणे या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न पुढच्या वळूया. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचे मुख्यालय मित्रांनो नागपूर या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? C60. पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाची यंत्रणा फोर्स 1 स्थापन करण्यात आली आहे. फोर्स 1 चे मुख्यालय गोरेगाव या ठिकाणी आहे. नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 38, इंडियन मिलिटरी अकादमी कोठे आहे? डेहराडून. कोठे मित्रांनो? डेहराडून या ठिकाणी आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39, पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था कोठे आहे? पुणे या ठिकाणी स्थित आहे. दहशतवाद विरोधी विशेष प्रथम कृती करणारे दल कोणते? फोर्स 1. पोलीस विभागातील K19 K19 युनिट कशाशी संबंधित आहे? श्वान पथकशी संबंधित आहे. C60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते? वीरभोग्य वसुंधरा. काय मित्रांनो? वीरभोग्य वसुंधरा. प्रश्न क्रमांक 43,
फोर्स 1 काय आहे? तर मित्रांनो फोर्स 1 हे महाराष्ट्र पोलीस कमांडो बल आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची CIDची स्थापना 1905 साली करण्यात आली आहे. CRPC म्हणजे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता. CRPC म्हणजे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता. भारतीय पोलीस कायदा केव्हाचा आहे? तर भारतीय पोलीस कायदा 1861 सालीचा आहे. भारतीय दंड संहिता संमत वर्ष कोणते? तर मित्रांनो भारतीय दंड संहिता संमत वर्ष आहे 1860. लास्टचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय दंड संहिता कोणी तयार केली? तर मित्रांनो भारतीय दंड संहिता लॉर्ड मॅकॉले यांनी तयार केली. प्रश्न क्रमांक 49, IPC इंडियन पिनल कोड म्हणजे काय? IPC इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहिता. तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि दररोजच्या मोफत पोलीस भरती सराव टेस्टसाठी आपले लक्ष खाकी हे टेलिग्राम चॅनेल आणि यूट्यूब चॅनेल लक्ष खाकीवरती जॉईन नक्की करा.